शेतकरी आणि घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 साठी महाराष्ट्र शासनाने हजारो लाभार्थ्यांचा फायदा होईल असा मोठा निधी मंजूर केला आहे. या जी आर मध्ये नेमका किती निधी मंजूर झाला आहे, कोणत्या लाभार्थ्यांना फायदा होणार, संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 22 जुलै 2026 रोजी न्याय व विशेष सहाय्यक विभागाने नवीन शासन निर्णय जारी केला आहे. या शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत अनुसूचित जाती घटकातील पात्र लाभार्थ्यांसाठी आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या योजनेसाठी एकूण 199.33 कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी 39.86 कोटी निधी वितरणास मंजुरी देण्यात आली. तर याचा कोणाला फायदा होणार? या निधीचा लाभ प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत पात्र असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिळणार आहे. ज्या लाभार्थ्याचे घरकुल मंजूर झाले आहे किंवा मंजूर प्रक्रियेत आहे त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्वाची अपडेट आहे. शासनाने काय सांगितले आहे? शासनाने स्पष्ट केले आहे की मंजूर निधी नियमानुसार खर्च करावा आणि लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. तसेच निधीचा वापर फक्त पात्र लाभार्थ्यांसाठीच केला जाईल याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 39.86 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. तुमच्या गावात कोणाचे घरकुल मंजूर झाले असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच नवीन जी आर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.